नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज सोमवार दिनांक 20 जुलै 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 545. या व्हिडिओद्वारे मी 15 प्रश्नांना उत्तर देणार आहे. चला वेळ न दवडता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, या कर्मचाऱ्याची कोर्टात यांचं म्हणणं आहे की निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे की यांना मूळ वेतनावर घ्यावे असा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळं नेमका कोर्टाने काय आदेश दिला आहे तो पाठवलेला नसल्यामुळे कोर्टाने काय आदेश दिला आहे हे लक्षात येत नाही. त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती काय ती कळून येत नाही. कारण आपल्याला आपण कुठल्या पदावर नियुक्ती झाली होती, मग फौजदारी प्रकरण केव्हा सुरू झालं, निलंबन आपणाला केव्हा केलं आणि मग निलंबन केल्यानंतर निलंबन काळामध्ये आपल्याला 50% निलंबन भत्ता मिळत होता किंवा नाही, ह्या प्रश्नाची माहिती दिली तरच मी आपल्याला उत्तर देऊ शकेन. पण आणखीन मला एक आपल्याला सांगा, आपला जो प्रश्न आहे की निलंबन काळातला वेतन फरक मिळवायचा, तर आपला निलंबन काळ जो किती आहे तो निलंबन काळ कसा धरावा आणि त्या काळासाठी किती वेतन व भत्ते द्यावे याचा निर्णय नियुक्ती अधिकारी घेत असतात. तर आपण म्हणतात कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर तो न्याय निर्णय देऊन आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांना मागणी करा, अर्ज करा की कोर्टाने निर्णय निर्दोष दिला आहे, त्यामुळे मला निलंबन काळातला तो सर्व काळ कर्तव्य काळ म्हणून धरावा. पण आपल्याला जर शिक्षा झाली आहे तर तो कर्तव्य काळ म्हणून धरले जाण्याची शक्यता नाही. पण आपण त्या दिलेल्या फॅक्ट्सवरून मी सांगतो, त्यामुळे निलंबन काळ कसा ठरवावा याचा निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यांना प्रथम घ्यावा लागेल. त्यासाठी आपण योग्य तो अर्ज द्या आणि त्याचबरोबर कोर्टाचा निर्णयाची प्रत माझ्याकडे पाठवा. प्रश्न क्रमांक 2, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं, यांच्या वडिलांवर 2009मध्ये फौजदारी केस झाली आणि त्याच्यातून त्यांना काढून टाकलं. केस 7 वर्ष झाली आणि निलंबन काळ मूळ वेतनावर घ्यावा असा आदेश दिला, तर 7 वर्षाच्या वेतनाचा फरक काय मिळवावा. आता मगाशी मी सांगितलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या प्रश्नासंदर्भातलंच हे प्रश्न आहे की काही कळून येत नाही. पण यामध्ये देखील असंच आहे की आपल्याला मूळ वेतनावर घेतलेलं असेल म्हणजेच काय, जर निलंबन काळ आधी हा ठरवून द्यावा लागेल. आपल्याला काढून टाकल्यानंतर जर मूळ वेतनावर घ्यावा असा पुन्हा न्यायालयाचा आदेश असेल आणि आपल्याला जर वडिलांना जर कामावर घेतलं असेल तर जो बडतर्फ आपल्या वडिलांना केलं त्यानंतरचा जो काळ आहे तो कसा धरावा याचा आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांना काढावा लागेल आणि तो काढल्यानंतरच मग त्या काळातलं किती वेतन द्यावं, काय द्यावं. पण आपण 7 वर्षामध्ये आपल्या वडिलांनी जर सेवा केली नसेल तर नो वर्क नो पे या नात्याने पगार मिळण्याची शक्यता नाही. पण मगाशी जसं पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, या संदर्भामध्ये आपण नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा आणि तो न्यायालयाचा जो काय निर्णय आहे तो माझ्याकडे ईमेलद्वारे पाठवा. प्रश्न क्रमांक 3, यांचं म्हणणं आहे, या कर्मचारी आहेत, या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या 2002मध्ये आणि यांचं म्हणणं आहे की 2003मध्ये काहीतरी GR असा निघाला आणि त्यांना जे कर्मचारी 2006 पूर्वी लागले त्यांना सुधारित वेतन द्या. त्यांनी काही न्याय निर्णय याच्यामध्ये जोडलेला नाही. पण यासंबंधी जर आपल्याला नेमका सल्ला पाहिजे असेल तर माझी अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंट घेऊन आपण कागदपत्रासह मला येऊन भेटा. अपॉइंटमेंटसाठी आपण 02025-608-163 या दूरध्वनीवर त्या ठिकाणी फोन करा. तिथे वर्षा सवाखंडे नावाच्या स्वीय सहाय्यक आहेत, ते आपल्याला अपॉइंटमेंट देतील. प्रश्न क्रमांक 4, यांचं म्हणणं की यांना जो पेन्शन पेमेंट हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, यांना पेन्शन पेमेंट जी ऑर्डर जी EGकडून इश्यू केले त्याच्यामध्ये यांचं नावामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. आता हे बदल कसा करावा, म्हणजे या ठिकाणी जे भुलेश्वर बालाजी चौदासे म्हणून आहे ते चुकून भुलेश्वर बालाजी बजाज असं झालं आहे. आता हा जर PPOमध्ये जर बदल झाला असेल तर त्याच्याकरता आपण ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालात तिथे आपलं नेमकं नाव काय आहे आणि त्यासाठी योग्य तो पुरावा देऊन ते नाव PPOमध्ये बदलावा असा अर्ज द्या. कारण PPO जो इश्यू केला जातो तो आपल्या कार्यालयाकडून जिथून आपण सेवानिवृत्त झाला त्या कार्यालयाने AGकडे प्रस्ताव पाठवला जातो. कदाचित आपल्या रेकॉर्डला जर चुकून बजाज असंच नाव लागत झालं असेल म्हणून कदाचित PPO इश्यू झाले असेल. तर नेमकी वस्तुस्थिती काय पहा आणि जिथून आपण निवृत्त झालात तिथे अर्ज द्या
की बुवा असा PPOमध्ये चूक आहे आणि त्याप्रमाणे AGकडे प्रस्ताव पाठवा अशी विनंती करा. पुढचा प्रश्न 5. हे कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहेत, नेहमी प्रत्येक व्हिडिओ पाहतात. हे BMCमधून रिटायर झालेले आहेत आणि 31 जानेवारीला सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यांना जुलैमधली जी वेतनवाढ त्यांना मिळाली होती आदल्या वर्षाची. आता 6 महिने झालं तर 1 जुलैची वेतनवाढ मिळेल का? 1 जुलैची वेतनवाढ मिळणार नाही. जो मध्यंतरी उच्च न्यायालयाने न्याय निर्णय दिला, ज्याची मी चर्चा या ठिकाणी केली, त्या ठिकाणी काय केलं होतं? ज्या कर्मचाऱ्यांना जे रिटायर झाले 30 जूनला, आता 30 जूनला रिटायर झाले त्यांना 1 जुलैची वेतनवाढ देण्याकरता मात्र त्या ठिकाणी इक्विव्हॅलंटची मिळावी अशा संबंधी शासनाने देखील आदेश काढलेले आहेत. पण तिथे मात्र न्यायाने केलं आहे की ती 1 जुलैची जी वेतनवाढ आहे ती वेतनवाढ जर 6 महिने सेवा झाली असेल तर द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक तर तो निर्णय राज्य सरकारांच्या बाबतीमध्ये होता, त्याबद्दल अजूनही राज्य शासनाची नेमकी भूमिका काय ती स्पष्ट झालेली नाही. राज्य सरकार माझ्या माहितीप्रमाणे कदाचित त्याच्यावर अपील देखील करू शकेल किंवा राज्य सरकारने तर तो जो न्याय निर्णय जो जजमेंट इन पर्सनम आहे ते सर्वांकरता लागू असा आदेश काढलेला नाही. आणि मुख्य म्हणजे आपण BMCचे कर्मचारी आहात, त्यामुळे राज्य शासनाचे जे सर्व नियम आहेत ते तसेच्या तसे जर BMC लागू असतील तरच होऊ शकेल, अन्यथा लागू होणार नाही. प्रश्न क्रमांक 6. हे देखील BMCचे मध्ये कर्मचारी आहेत. यांचं म्हणणं 23 मार्च 1994चा एक शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णय म्हटलं आहे की राज्य शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागामध्ये जर तो कर्मचारी जर गेला तर त्याचा पगार कसा फिक्स करावा या बाबतीतला तो निर्णय. आणि म्हणजे थोडक्यात ज्या कर्मचाऱ्यांना MCS पे रूल्स 1981 लागू आहेत त्यांच्या बाबतीतच तो 23/3/94चा शासन निर्णय लागू आहे. आपण BMCचे कर्मचारी असल्यामुळे आपल्याला तो निर्णय लागू नाही. जर BMCने तो न्याय निर्णयाप्रमाणे निर्णय घेतला तर लागू होईल, पण अन्यथा 23/3/94चा निर्णय आपल्याला लागू होणार नाही. प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं आहे की पोलीस कारवाई व विभागीय चौकशी, पोलिसांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे चौकशी पूर्ण केलेली आहे आणि RTOकडील कागदपत्रे दिली नाहीत तर काय करता येईल? तर एक, पोलिसांनी दिलेल्या जे कागदपत्रं असतात ती कागदपत्रं विभागीय चौकशीमध्ये सादर केली, त्याबद्दल त्याच्यावर उलट तपासणी करण्याची औपचारिक कर्मचाऱ्याला संधी दिली आणि त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी सर्व नैसर्गिक न्यायाची तत्त्वांचे पालन केल्यानंतर चौकशी पूर्ण करून जर चौकशी अहवाल दिला आणि त्याच्यावर शिक्षा झाली तर त्यात काही गैर नाही. आता मात्र त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही कागदपत्र असतील आणि ती फार मोस्ट रिलेव्हंट असतील ती जर दिली गेली नसतील तर मात्र तुम्हाला ही आपल्याला जो शिक्षा दिलेली असेल ती आपल्याला चॅलेंज करता येऊ शकेल. तेव्हा प्रकरणातील परिस्थिती काय आहे ते पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे योग्य ती कारवाई करा. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, हे मुसाईल पटेल म्हणून आहे, यांचं म्हणणं आहे की 1 बहीण आहे, 3 भाऊ आहेत, अनुकंपा नियुक्ती मिळेल का? पहिल्यांदा अनुकंपा नियुक्ती कोणाला आहे लक्षात ठेवा. जो शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला आणि जर त्या जो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला जर 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य असेल तर त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. त्यामुळे आपण लिहिलेलं आहे, आपल्या जो मेसेज आपण कॉमेंटमध्ये लिहिलेलं आहे त्यावरून नेमकी वस्तुस्थिती काय कळत नाही. पण जर जे मृत कर्मचारी आहेत आणि त्यांना जर 3 किंवा 4 मुलं असतील आणि त्यातलं तर एक मूल त्या 2001 नंतर निश्चित असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. चला पुढे पाहूया. यांचं म्हणणं आहे की यांना 2 मुलं आहेत, एक मूल सिंड्रोम टाईप आहे, गंभीर आजारी आहे, तर 3रं जे अपत्याबद्दल काय करता येईल? आता एक आपल्याला 2 मुलं आहेत, 3रं अपत्य मी सांगितलं आपण जर सध्या सेवेमध्ये असाल आणि 3रं अपत्य जर आपल्याला जर झालं तर शासनाच्या सध्या काय कारवाई करावी असे धोरण नाही, पण आपल्याला 2005च्या नियमानंतर आपण जर लागलेला असाल तर आपल्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं असेल आणि त्या डिक्लेरेशनमध्ये आपण म्हटलेलं आहे की 2 नंतर 3रं जर अपत्य झालं तर तुम्ही शासकीय नोकरीसाठी अपात्र राहाल. पण आत्तापर्यंत तरी कर्मचारी लागताना त्याला 2 मुलं आहेत आणि 3रं मूल झालं तर काय करता येईल ह्याबद्दल शासनाचं धोरण नाही. पण आपण म्हणताय की आपल्याला एक जे मूल आहे ते सिंड्रोमने त्रासलेलं आहे, सिंड्रोम टाईप 2ने,
तर त्यामुळे काही त्याच्यामध्ये सूट मिळेल का? तशी सूट मिळण्याची कुठलीही तरतूद सध्या नियमात नाही. प्रश्न क्रमांक 10. या स्त्री कर्मचारी आहेत यांचं म्हणणं 2 मॅटर्निटी लिव्ह घेतल्या, तर 2 मॅटर्निटी लिव्हमध्ये काही किती गॅप असावी यासंबंधी काही रिस्ट्रिक्शन आहे का? तर सध्या तरी नियमाच्या तरतुदीप्रमाणे 2 याच्या घेण्यासाठी कुठल्या बाबतीमध्ये की किती गॅप असावी असा कुठलाही नियम नाही. त्यामुळे इतर नियमाप्रमाणे जर मॅटर्निटी लिव्ह जर देय असेल तर ती कर्मचाऱ्याला मिळू शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. निलंबन काळात रोहिदास नावाचे ग्रस्त यांचे निलंबन काळातील भत्ता कसा काढावा? आपण जर निलंबित कर्मचारी आहेत तर भत्ता काढण्याची जबाबदारी असते ती नियुक्ती अधिकाऱ्याची असते. आणि जसं वेतन काढलं जातं तसा निलंबन भत्ता त्यांना काढावा लागतो. पण तो निलंबन भत्ता जो असतो त्याचं एक बजेट हे निळं वगैरे असतं. आणि जो तुम्ही अर्धवेतनीवर रजा असतात तेवढी रक्कम आपल्याला निर्वाह भत्ता किंवा आपण जे म्हणतात निलंबन भत्ता दिला जातो. ते आपल्याला जर भत्ता मिळत नसेल तर तशी विनंती आपण ज्यांनी आपल्याला निलंबित त्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे तशी विनंती करा. चला प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सिनियर क्लार्क यांना प्रमोट केलं आहे आता सुपरिटेंडेंट म्हणून आणि फक्त 3 महिन्याकरता. यांचं म्हणणं आहे पदोन्नती जर नाकारली तर पुढे नियमित पदोन्नतीचा विचार केला जाणार नाही का? तर पहिल्यांदा आपल्याला जी पदोन्नती दिली आहे ना त्याचा आदेश माझ्याकडे पाठवा. कारण आपण म्हणताय ती तात्पुरती पदोन्नती दिलेली आहे. आता आपल्याकडे जी पदोन्नती असते एक नियमित पदोन्नती असते, एक तात्पुरती पदोन्नती असते आणि एक तदर्थ पदोन्नती असते. म्हणजे आपल्याला जे प्रमोशन द्यायचं ती समजा डायरेक्ट रिक्रूटनी भरायची असेल आणि MPSCकडून मिळालेली नसतील तर आपल्याला दिली असेल ती तदर्थ पदोन्नती असेल. आणि दुसरी एक तात्पुरती पदोन्नती का म्हटलं जातं? जर त्या प्रकरणामध्ये असे काही न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असतील आणि न्यायालयाने काही आदेश दिला असेल किंवा दिला नसेल तरी मग तिथे मात्र त्या कर्मचाऱ्याला तात्पुरती पदोन्नती दिली आहे. तेव्हा आपल्याला नेमकं ज्या पदोन्नती दिली आहे तात्पुरती त्याचा आदेश पाठवा. पण सध्या तरी बघा म्हणून मी या संदर्भामध्ये मी आपल्याला सुचवीन की व्हिडिओ क्रमांक 74 जर पाहिलात तर याच्या संबंधमध्ये एक GR दिलेला आहे आणि त्या GRमध्ये नियमित पदोन्नतीची कार्यपद्धती दिली आहे. ती आपण वाचा. त्यामध्ये तात्पुरती पदोन्नती, तदर्थ पदोन्नती, नियमित पदोन्नती म्हणजे काय हे म्हटलेलं आहे आणि पदोन्नती नाकारली तर काय म्हटलं ते देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. चला प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे ITIमधून 31/10/2025 सेवानिवृत्त झाले. आश्वासित प्रगती योजनेचे यांना 2 लाभ मिळाले पण 3रा लाभ मिळण्यास विलंब होत आहे. तर मी आपल्याला सांगेन की यासंबंधी आपला जो 3रा लाभ द्या आहे यासंबंधी आपण जर पत्रव्यवहार केला असेल तर पुन्हा त्यास आपल्या खात्याला पुनर्स्मरणपत्र पाठवा आणि त्या जर मिळाला नाही तर न्यायालयामध्ये जावं लागेल किंवा महाराष्ट्र प्रशासनात दाद मागावी लागेल करावी लागेल असं आपल्या अर्जात नमूद करा. पुढच्या प्रश्नाकडे या दिव्यांग प्रमाणपत्राच्या पुनर्तपासणीमध्ये काय शास्त्रभंगविषयक कार्यवाहीमध्ये काय शिक्षा होऊ शकते? तर या संबंधात मी व्हिडिओ जो केलेला आहे तो व्हिडिओ पुन्हा ऐका. त्याबरोबरचं जे जजमेंट आहे ते जजमेंट आपण डाउनलोड करून घ्या आणि ते वाचा. त्यामुळे आपण जर खोटं प्रमाणपत्र दिलं असेल तर निश्चितच आपल्याविरुद्ध कारवाई होईल आणि जर फ्रॉड वगैरे असेल तर आपल्याला डिसमिस केलं जाईल. नाही तर त्या ठिकाणी जर फक्त प्रमाण काय दिव्यांगत्वाचं प्रमाण कमी झालं 10%च्या आत आलं तर आपल्याला कंपल्सरी रिटायरमेंट वगैरे केली जाणार आहे. आणि 10 ते 40मधले जर प्रमाण आलं दिव्यांगत्वाचं तर मग आपल्याला जे लाभ दिले जातात ते विड्रॉ केले जातील. तेव्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो व्हिडिओ पहा आणि त्याबरोबरचं जजमेंट पहा. ज्या प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नकर्त्या महिला कर्मचारी आहेत यांचं म्हणणं DE झाली आणि यांना पेनल्टी काय झाली? यांचं पुढचं इन्क्रिमेंट 3 वर्षाकरता थांबवलेलं आहे. आता 3 वर्षाकरता जे थांबवलेलं आहे तर याच्यामध्ये तर आपलं जर सेवाज्येष्ठता आपण म्हणता की आपण सिनियर आहात. आपण जरी सिनियर असलात तरी आपल्याला दिलेली शिक्षा चालू असल्यामुळे म्हणजे सध्या तुम्हाला शिक्षेचा अंमल आहे तो चालू असल्यामुळे आपण पदोन्नती जरीसाठी पात्र जरी झालात आणि सिनियरिटीप्रमाणे तरी आपल्याला पदोन्नती मिळणार नाही. कारण शासनाचा नियम आहे की पदोन्नती किंवा जर ज्याच्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची जर शिक्षेचा अंमल चालू असेल
तर त्याला पदोन्नती दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला पदोन्नती मिळणार नाही. आणखीन एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक खरा 16 आहे. पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हा जलसंपदा विभागातले कर्मचारी यांचं म्हणणं आहे की त्या विभागीय चौकशीच्या जेव्हा होत झाली त्यांच्या विरुद्ध त्यांना जो सादरकर्ता अधिकारी काहीतरी तहसीलदार नेमला, तर मग बचाव सहाय्यक म्हणून तहसीलदारच नेमायचा का किंवा काय? तर खरं बचाव सहाय्यक कोण नेमावा याचा निर्णय आपल्याला कर्मचाऱ्याला घ्यावा लागतो. तो एखादा चांगला अव्वल कारकूनसुद्धा असेल, तो जर एखाद्या विभागीय चौकशीमधला त्याला अनुभव असेल आणि तो चांगला बचाव असेल तर त्याला आपण नेमा. त्यामुळे तहसीलदार आहे म्हणजे तेवढाच आपण तहसीलदाराचाच नेमला पाहिजे असं नाही. आपल्याला योग्य वाटेल तो आपल्या नियमामध्ये तरतूदच आहे की सेवेमध्ये असलेला कुठलाही कर्मचारी किंवा सेवानिवृत्त असेल कर्मचारी तो आपण पाठवा आणि आपण आपल्या बचाव सहाय्यकातर्फे आपण आपला बचावात्मक जो काय आर्ग्युमेंट्स असतील ती करा. मित्रांनो, या संदर्भात अधिक काही जर शंका असतील तर मला पुन्हा प्रश्न विचारा. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. धन्यवाद.